श्री वसंत मेमोरियल ट्रस्ट ठाणे व आळशी पाटील फाउंडेशन कैलासवासी छत्रपती नाना पाटील शिक्षण मंडळ यांच्या संयुक्ताने 9 ऑगस्ट क्रांती दिन व माननीय आळशी पाटील साहेब यांच्या पिताश्री स्वर्गवासी छत्रपती नाना पाटील यांची 32वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। तसेच ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक वह्या वाटप करण्यात आल्या व जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप करण्यात आले। तसेच स्वर्गवासी किशोर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले। ज्येष्ठ नागरिकांना वृक्षारोपण व छत्री वाटप करण्यात आल्या। या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री आळशी पाटील साहेब, माननीय श्री अरुण आर पाटील साहेब, वसंत मेमोरियल ट्रस्ट ठाणे प्रमुख पाहुणे माननीय श्री किसन कतोरी साहेब, माननीय श्री सुरेश बाल्या मामा साहेब, माननीय सौ सुमन घोलप मॅडम, माननीय श्री रुपेश म्हात्रे साहेब, माननीय श्री कुंदन पाटील साहेब। तसेच या कार्यक्रमात ग्रामस्थ मंडळ व विद्यार्थ्यांची आणि मान्यवरांची हजारो संख्येने उपस्थिती होती। तसेच पाटील परिवाराकडून आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। मेमोरियल ट्रस्ट आणि आदरणीय आळशी पाटील फाउंडेशन व कैलासवासी छत्रपती नाना पाटील शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या क्रांती दिनाचं औचित्य साधून हा 32व्या वर्षाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या लाडक्या काकू आहेत आणि ज्यांनी केवळ मुलं ही 32 वर्ष घडवली नाही तर आम्ही इथं बसलेले सगळ्यांना घडवणारा साहेबांचा हात होता। आम्हालाही 32 वर्षापेक्षा जास्त साहेबांच्या सानिध्यात राहण्याचा योग आलेला आहे आणि पहिला आमचा फॉर्म पंचायत समितीचा सुद्धा पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालेला। त्यामुळे नक्कीच मला आनंद वाटला की या चांगल्या कार्यक्रमाला येण्यासाठी ज्यांचा आशीर्वाद आज मिळतोय ते आळशी पाटील साहेब, आमचे सहकारी प्रमोदजी हिंदूराव, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सुरेशजी पाटील, महादेव भरत साहेब, नामदेव पाटील, विजय पाटील, विपिन गायकवाड, अरविंद म्हात्रे, आपले खास करून या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या दिदी आणि विशेषतः तरुण युवक अरुण कुमार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, बँकेचे संचालक राजेश पाटील, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्व मोठ्या संख्येने रक्षाबंधनाचा सण असताना सुद्धा आळशी पाटलांच्यावर असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवले ते सर्व मान्यवर, जमलेल्या बंधुभगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो। खरं म्हणजे 32 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे फाउंडेशन टाकलं त्या टायमाला कोणालाही विश्वास वाटत नसेल आणि प्रास्ताविकामध्ये जे सांगितली वस्तुस्थिती आहे की त्या टायमाला आमच्या मुली बाहेर कुठे शिकायला जात नव्हत्या, त्यांना कुठलं साधन नव्हतं। अशा वेळेला पाटील साहेबांची दूरदृष्टी खऱ्या अर्थाने आज आपल्याला कामाला आली आणि 32 वर्ष हा पूर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे चांगलं काम करून पुढे कॉलेज सुद्धा मान्यता घेतलेली, त्याचाही काम चालू आहे किंवा तेही चांगल्या पद्धतीने चालतंय। एक चांगला विचार जर आपला असेल तर समाजासाठी निश्चितपणे दिशा मिळते आणि ज्या वेळेला चांगल्या विचारातून आळशी पाटील साहेब आम्हाला नेहमी शिकवायचे की संघर्षामधून तयार व्हा आणि जनतेशी जोडा, हे त्यांचं वाक्य पहिल्यापासून आलं। पण बऱ्याच जणांनी त्यांच्या विरोधात संघर्ष केला, पण रस्त्यावर यायची पाळी त्यांना आली, पण पाटील साहेब जाग्यावर आहे आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, हे प्रेम कायम त्यांच्यावर राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। शेवटी भागाचा विकास करावा आणि चांगले विचार करावेत आज हे पहिल्यापासून पाटील साहेबांचा आम्हाला फार अगदी सरपंचापासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल
या सगळ्या क्षेत्रामध्ये पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आम्हाला घडवण्यामध्ये आहे, हे कबुली करायला पाहिजे. कारण त्यांनी आम्हालाच घडवलं नाही, तर इथं घडवणाऱ्या बऱ्याच जण आहेत, सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद असतो. त्यांनी कधी कोणाचा वाईट विचार केला नाही, चांगल्या विचारातून घडवले. पण विचार म्हणताना आमचे बदलले, आमचे विचार बदलल्यामुळे कधी कधी त्याला त्रास होत असतो, पण ते टिकून राहिले. फाउंडेशन मजबूत आहे आणि त्यामुळे आरसीसी मजबूत आहे, आरसी सुद्धा मजबूत आहे, कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचं होते. शाळा किंवा हायस्कूल चालवणं किंवा कॉलेज चालवणं एवढं सोपं राहिलं नाही. आता खूप स्पर्धा आहे, अशा स्पर्धेमध्ये हे टिकवणं सोपं काम नाही, पण त्याला तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मिळतंय, पालकांचं पाठबळ मिळतंय, मुलांचं पाठबळ मिळतंय आणि त्यामुळं आपली मुलं पुढे गेली पाहिजे ही भूमिका या हायस्कूलच्या माध्यमातून आहे. 12वी पर्यंत त्याने सांगितलं का खूपच मुलांची संख्या आहे. पुढच्या कॉलेजच्या दृष्टीने आता कॉलेज खूप वाढत गेली, पूर्वीसारखं आता गाव राहिलं नाही, आता शहर झाले खूप आणि त्याची प्रगती खऱ्या अर्थाने वाढल्यामुळं निश्चितपणे आपल्याला अडचणी होतात आणि त्यामुळं संस्था चालवणं सध्या प्रत्येकाला खूप अडचणीचा विषय असतो. पण आरसी पाटील साहेबांनी टिकून ठेवलंय. केवळ हेच नाही, पाटील साहेब वसंतराव नाईक फाउंडेशन हे तुम्ही सांभाळलंय म्हणून माहिती आहे, या कामाला ते गेलं असतं, कुठं गेलं असतं त्याचा पत्ताच लागला नसता. ते बलकावता आलं नाही कोणाला, बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, पण तुम्ही एका फाउंडेशन मजबूत असल्यामुळं ते त्यांना कोणाला हात घालता आला नाही. एक चांगला विचार खऱ्या अर्थाने तो ठेवला आणि म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केलाय. बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला कल्पना असेल, बँकेचे निर्णय आणि आताचे निर्णय जर विचार केला तर खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आरसी पाटील साहेबांनीच उभी केलेली चांगली बँक. आजही घरामध्ये तिचं नाव काढलं जाते की खऱ्या काम करण्याचा जो एक विचार होता तो एक वेगळ्या विचारातून ती बँक होती, नंतर दिशा बदलली आणि त्या बँकेचं नुकसान व्हायला लागलं. आपण थोडंसं हे विचार केले पाहिजे की काही माणसं जी आहेत ते दूरदृष्टी ठेवून काम करतात आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आज एक चांगला मला स्वतःला समाधान वाटलं की आरसी पाटलांच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळेला मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं 9 ऑगस्टला खूप कार्यक्रम असतात. आज आदिवासीचा जागतिक दिवस असल्यामुळं निश्चितपणे आज बिरसा मुंडांच्या जागतिक दिन आदिवासी असल्यामुळं सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि त्याच कार्यक्रमाला मला जायचे. 3 ठिकाणी ते कार्यक्रम आहेत. दसईला इथून निघतो मी आणि म्हणून जे प्रश्न आपले असतील आरसी पाटलांनी सांगावं ते काम करण्याची जबाबदारी मी एक कार्यकर्ता त्यांचा आमदार म्हणून नाही पण त्यांचा कार्यकर्ता म्हणून शब्द देतो. या भागातल्या कुठल्याही प्रश्नाला काही ना त्याची जळण होते. मी भिवंडीमध्ये कामाला निधी देत असतो, कुठं काही कामं करत असतो की बऱ्याच जणांना आमची मंडळी आहे तशी, बऱ्याच जणांना त्याची अडचण होते, पण मला काही फरक पडत नाही. मी तुमचा आहे, तुमच्याच बरोबर राहील आणि आरसी पाटलांचा आशीर्वाद, कापूरचा आशीर्वाद कायम राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा देतो, रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमात जाण्यासाठी पाटील साहेबांच्याकडून क्षमा मागून निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने बरोबर त्यासाठी भूमिका घेतली. अशा विद्वानांचं असे आपल्याला सोडून गेलेले आहेत, शक्ती घेऊन गेलेले, आशीर्वाद घेऊन गेले, त्यांचा स्मरण करण्याचा आपला हा दिवस आहे. आणि त्यानंतर वसंतराव नाईक मेमोरियल तर्फे या जे संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिन, त्याचबरोबर आमचे वडील स्वर्गवासी छत्रपती नाना पाटील यांची पुण्यतिथी, ठाणे जिल्ह्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना मजबूत दप्तर वह्या वाटप आणि महाविद्यालय गुणवत्ता यांचा सत्कार. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार सुरेश मामा म्हात्रे साहेब, किशनराव कटोरे साहेब, त्याचबरोबर आपले आमदार रुपेश म्हात्रे, प्रमोद इंदुराव आणि आपले जिल्हा परिषदेचे माजी चेअरमन कुंदन पाटील, मागे बसलेले सर्व आजच्या या कार्यक्रमाला दिशा देण्याकरता आलेले ज्यांनी भाषणं केली त्यांच्या मी सर्वांची नावं घेतणे सर्व आणि विशेषतः धार्मिक रूढी आपल्याला रक्षा मानवायची असल्यामुळे म्हणून
या दोन्ही माता त्याच्या आपल्या त्यांच्या माध्यमातून आपलं जे रक्षाबंधन झालं मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सुद्धा नशीबवान आहात यांच्या हस्ते आपल्याला रक्षाबंधनाचा कार्यक्रम लाभला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्यालाही धन्यवाद. रक्षाबंधनाचा दिवस असताना सुद्धा आपल्या भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहिल्या त्यांना धन्यवाद देतो. कारण त्यांचे भाऊ वाट बघत असतील पण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा भावना आहे. कारण हा भावांचं आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने आजचा हा दिवस आहे. बंधुप्रेम हा बरोबर हा प्रेम आहे हा ईश्वराची शक्ती आहे आणि ती शक्ती देण्याकरता आजचा दिवस पूर्ण असणे लिहिण्याकरता आहे. तरी सुद्धा आता जो कार्यक्रम आपल्याला तारीख आहे त्या तारखेनुसार आपल्याला घ्यावा लागला ही ईश्वराची सुद्धा कृपा आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि मग ह्या कार्यक्रमाला आपण सर्व बहुसंख्येने शिक्षक शिक्षिका मुलं मुले कार्यकर्ते सर्व सहकारी पत्रकार बंधू अत्यंत स्वातंत्र्य आपल्याला मिळाला आणि 9 ऑगस्ट रोजी हा क्रांती दिन साजरा करण्याची संधी तुमच्या आमच्या सर्वांना लाभली. त्याचबरोबर हे दोन्ही कार्यक्रम करण्याची सुद्धा संधी लाभली. हे सुद्धा सर्वांना भाग्य आहे. भाग्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाही. आणि प्रामाणिकपणा आम्ही बरोबर प्रामाणिकपणा आपण सर्व आहोत म्हणून आपण इथे प्रामाणिकपणे सर्व सकाळी 10 वाजल्यापासून सर्व आपण बसले आहोत. आणि मग ही ईश्वर शक्ती आहे ही सुद्धा तुम्हाला शक्ती दिली म्हणून आपण बसू शकता. त्या निमित्त साईबाबांच्या कृपेने आपण सर्व ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचं आमचं काही कर्तव्य आहे की नाही. ज्यांनी देशासाठी आयुष्य दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या शहरासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले. मला खात्री आहे की तेव्हाचं शिक्षण आणि आताचे शिक्षण तेव्हा आपल्या 4थीचे शिक्षण असताना मी माझ्या गावामध्ये शिक्षण 7वी पर्यंत 8वीला शिक्षण आणि 7वी नंतर ठाणे MA हायस्कूल म्हणजे 7वीपेक्षा पुढे जात असेल तर शहरामध्ये आपल्याला जात. परंतु आता सुदैवाने महात्मा गांधींच्या कृपेने आणि या लोक नेत्यांच्या कृपेने स्वातंत्र्यासाठी त्याने आपल्याला आवड केली त्यांच्या कृपेने आज आपण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूल आपल्याला सर्व मुलांना शिकण्यासाठी जवळ सुरू आहे. आणि त्या सोयीसाठी संपूर्ण हिंदुस्थानचा आपण नकाशा पाहिला तर तेव्हा आपल्याला 7वीच्यापेक्षा 8वीच्या ग्रामीणमध्ये आपल्याला कोणी शिक्षक मिळत नव्हतं. परंतु आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले वरती पाहायला मिळतात घाटे पाहायला मिळतात आपण मिळतात. आणि कधी न होणारी गोष्ट म्हणजे आता उद्योगपती सुद्धा आपल्या शेजारी सर्व आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून याचा हे सर्व कोणावर मागू तर ज्यावेळी त्यागाची पुन्हा व्यक्ती 9 ऑगस्टला त्यांच्या माध्यमातून आपण उद्योगपती आपण शेतकऱ्यापासून तो उद्योगपतीकडून पोहोचलेला आहे. आणि म्हणून हे असताना ईश्वराने आपल्याला शक्ती दिली पण त्यांच्या कृपेने आपण मोठे झालो त्यांच्या आशीर्वादाने आपण मोठे झालो. आणि त्या मोठे झाल्यानंतर गरिबांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आमदारांच्यासाठी सहकार्य करणं हे तुमच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो पाऊस वेळेवर पडतो न पडतो म्हणून महाराष्ट्र सरकारने सांगितले झाडं लावतो आणि झाडं लावण्यानेच आपण बरोबर कल्याण आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाने आपल्या घरोघरी जर झाडं लावली तर या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे ठाणे जिल्हा हा सुपीक जिल्हा आहे आणि सुपीक जिल्हा असल्या कारणाने आपण पूर्वीचे शेतकरी फार कष्टाळू होते पण आता कष्ट करणारे जरा कमी झाले. म्हणून अधिकाधिक पाऊस पडण्याच्या दृष्टीने आपल्याला चांगल्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याची योजना असेल तर पावसाची आपल्याला
आणि म्हणून पावसासाठी ईश्वराकडे तर प्रार्थना आपण करतो, म्हटलं तुझ्या विरोधात प्रार्थना करतो, बाबा पाऊस पडू द्या, बाबा पण त्या दिवशी पाऊसच पडत नाही. काय झालं त्या दिवशी पाऊस चालू, पण तरी सुद्धा पाऊस अधिकाधिक पडण्याच्या अडवून शेती करण्याच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त केली पाहिजे. त्या दृष्टीने झाडे लावलं पाहिजे हे तुमचं असतं. प्रत्येक मनुष्याने झाडं लावलं पाहिजे. आणि मी मुद्दाम सांगतो, जो मनुष्य झाडं लावी त्याचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला स्वतःला आहे. कारण आता मी आपल्या तुमच्या समोर बघतो, आपले महाराज येतात आता जे पण शिवसेना माताने यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या मुलाला प्रत्येकाने आपल्या घरात आपण ठेवलेलं आहे की आठमागे मुलांना वाटला की जास्त मार्क मिळतो त्याला बघतो, जास्त मार्क मिळत नाही त्याला घरी बसावं. म्हणून त्यांना पण उत्तेजन देण्याकरता हा प्रशिक्षणाचा समानाचा वापर आहे. आता संपूर्ण या लोकांच्या दृष्टीने बऱ्याच आर्थिक रुपये खासदार साहेब दिल्लीमध्ये प्रश्न म्हणतात, आपण ऐकतो. खरोखर आपल्याला इंग्रजांना भेटायला लागले, बाल्यामामा का भेटायला लागले, आपण निवडून दिला म्हणून त्यांना भेटायला लागले. आणि म्हणून मी बाल्यामामांना विनंती करतो, तुम्हाला अनेक लोकांनी मदत केली, दुर्दैवाची गोष्ट तुम्ही माझ्याबद्दल फार वाहवा केल्या, आमच्या गावामध्ये वाहवा केला. पण काय घडलं, आमच्या त्या गावामध्ये तुम्ही मेला तर ब्रेक न्यायला तिथे जागा रस्ता राहिला नाही, अशी परिस्थिती झाली. गावागावाला आता आलिंगरला जावं लागतं आमच्या लोकांना. म्हणजे अशी रोडची परिस्थिती झालेली आहे, रोड रस्ता राहिला ना. आम्ही अनेक वेळेला वेदना केल्या, परंतु त्याचा काही तो सुद्धा काही होऊ शकत नाही. आणि त्या गावामध्ये तुम्हाला या भागामध्ये जास्त त्याचं लक्ष देणं फार गरजेचं आहे. हे सर्व शेतकरी आहेत, तुमच्या अपेक्षा फार आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण तुम्हाला वेळ कमी मिळाला तरी तुम्ही कमी होता, परंतु वेळ जास्त कार्यक्रम द्या. आणि म्हणून पुढच्या वेळेला तुमचा लायसन रिन्यू करत असेल तर या सर्वांच्या अडचणी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात दूर केल्या पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांच्या देखत क्रांती दिनाच्या देखत ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्हाला शक्ती मिळेल, त्या शक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. अधिक वेळ घेणार नाही, बराच वेळ झालेला आहे. शिक्षणाचे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. वेळ झालेला आहे म्हणून आता बक्षीस मामांच्या प्राप्तिकारांची सुरुवात करू. आणि तो झाल्यानंतर आपल्या सर्व सरकारना पुन्हा विनंती करतो की पुढच्या भविष्याच्या दृष्टीने हा क्रांती लक्षात घेऊन सर्वांनी जी दिलेली धाडा आहे, दिलेली वया वाटत दिलेल्या वयोवृद्ध लोकांना शिकल्या यांचं आठवण ठेवून पुढे काम करावा अशी सर्वांना विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझं वक्तव्य. विविध कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या आशीर्वादाने सलग इतकी वर्ष हा कार्यक्रम राबवला जातो ते सन्माननीय आर.सी. पाटील साहेब, सुमनताई घोलप, रुपेशजी म्हात्रे साहेब, कुंदनजी पाटील, सुरेशजी पाटील, महादेवजी गरज साहेब, अरुण पाटील साहेब, नामदेवजी पाटील साहेब, बीडी पाटील साहेब, कैलासजी भोईर, बाळूजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी आणि व्यासपीठासमोरील आपण सर्वच सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, गेले अनेक वर्ष सातत्यानं हा कार्यक्रम राबवला जातो आणि मी देखील अनेक वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित असतो. बाबांच्या प्रेमापोटी नाही, बाबांच्या आदरासाठी, कारण बाबा हे आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या विद्यार्थी असतील, ज्या शेतकऱ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आहे. आणि खास करून बाबांनी हा जो कार्यक्रम अनेक वर्ष राबवत आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी देखील ही प्रेरणा घेणे आवश्यक आहे. कारण जर असे कार्यक्रम राबवले गेले तर समाजातील आपले गरीब विद्यार्थी असतील, गुणवंत विद्यार्थी असतील, जे गरीब शेतकरी असतील, यांना एक
मान सन्मानित दिला जातो आणि एक सहकार्य देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो. आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज रक्षाबंधन आहे आणि आज हा रक्षाबंधनसारखा पवित्र दिवस सगळे भाऊ बहीण आज देखील इथं आपण सगळे उपस्थित आहोत. मी देखील आल्या आल्या आमच्या भगिनींनी राखी बांधली. खरं म्हटलं तर हा जो पवित्र बंधन आहे आणि हे जे आपले सण उत्सव आहेत आणि म्हणूनच आज जगाच्या पाठीवर सगळ्यात 5000 वर्षापूर्वीची जुनी संस्कृती म्हणून आपली संस्कृतीकडे पाहिलं जातं. आज आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो जगभरात. या सगळ्यांचं हेच कारण आहे आणि खास करून मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबांचं देखील अभिनंदन करेन. आणि आमच्या कुंदन पाटील साहेबांनी सांगितलं की रस्त्याचं ट्रॅफिकचं, पण ट्रॅफिकची कारणं देखील बघितली. थोड्याशा ठिकाणी रस्ता खराब आहे, परंतु अनेक ठिकाणी ट्रॅफिकवाले हे ट्रॅफिक थांबवत असतात, ज्याचं कारण समजत नाही. हे गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं आणि मी आता पुढच्या आठवड्यात DCP साहेबांकडे मिटिंग घेणार आहे. कारण आपण एक्स्ट्रा आपली पोरं ठेवायची असतील तर त्यांची परमिशन घ्यायला लागतो आणि म्हणून 20 मुलं मी माझ्या धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ट्रॅफिकसाठी म्हणजे फक्त ही ट्रॅफिक काढण्यासाठी, कारण मलाही माहीत आहे ट्रॅफिकचं कारण हायवेचा रस्ता खराब आणि गेले अनेक वर्ष मी 2 दिवसापूर्वी गडकरी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांना सांगितलं की 702 किलोमीटरचा समृद्धी हा 6 वर्षात पूर्ण झाला, परंतु फक्त आमचा 24 किलोमीटरचा रस्ता 6 वर्षात अर्धवटसुद्धा होत नाही. तर याची देखील चौकशी झाली पाहिजे. थर्ड पार्टी ऑडिट देखील केलेलं आहे आणि त्याच्यात ते ब्लॅकलिस्टमध्ये देखील जातील. परंतु हे सगळं करत असताना शेवटी आज जी आपली समस्या आहे ही समस्या सुटणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना कुंदन पाटील साहेब तुम्हाला देखील मी बोलवेन, जेव्हा DCP साहेबांकडे मिटिंग असेल पुढच्या आठवड्यात तेव्हा आपण सगळेजण जावं आणि त्यांची त्यांची परवानगी लागतो ऑफिशियली. मग त्यांची परवानगी भेटल्यानंतर आपण सध्या आपले 20 पोरं ठेवून ही सुरुवात करणार आहे. आणि प्रामाणिकपणे मी देखील अनेक वेळा 3-3, 4-4 दिवस हे ट्रॅफिक काढण्यासाठी थांबलेलो आहे. अनेक वेळा रस्त्याला गेलो. मी जेव्हा रस्त्याला गेलो तेव्हा कळलं की बऱ्याच ठिकाणी ही ट्रॅफिक थांबवली जाते आणि त्याची अनेक कारणं असतील, त्या खोलात जायचं नाही. परंतु आता कुठल्याही परिस्थितीत हा विषय संपला पाहिजे आणि तो विषय संपण्यासारखा देखील आहे. त्याच्यातून मार्ग देखील निघू शकतो. फक्त एवढंच आहे की ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ज्यावेळेस आवश्यकता असेल आपण सगळेजण एकत्र मिळून अशा प्रकारचं काम करू. जिथं जिथं तुम्ही कधी रस्त्याने चालले असाल, तुम्हाला कधी दिसतं ट्रॅफिकवाल्याने विनाकारण गाड्या थांबवल्यात, तुम्हीही थांबा आणि ट्रॅफिकवाल्यांना विनंती करा की प्लीज पुढं चला. कारण बघा इथून तर ही लाईन सरत असो, अशा अनेक समस्या आहेत. विकासाचे काही मुद्दे असतील, परंतु आजचं हे व्यासपीठ हे खास करून आज जे काही कार्यक्रम गेले अनेक वर्ष RC पाटील साहेब राबवतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे अरुण पाटील साहेब या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. खरं म्हटलं तर त्यांचाच मोलाचा सहभाग किंवा मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी असतो. परंतु बाबांच्या आशीर्वादाशिवाय, प्रेरणेशिवाय, मार्गदर्शनाशिवाय कार्यक्रम अपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा बाबांचे अभिनंदन करतो. खास करून आमच्या अरुण पाटील साहेबांचे देखील अभिनंदन करतो. रक्षाबंधनाच्या मनापासून सगळ्या भावांना, सगळ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील सर ज्यांना आपण खूप प्रेमाने बाबा म्हणतो, तर बाबांचं आणि मनशा सिंग सगळे आपले मोठे अतिथीगण याच्यामध्ये तत्वले साहेब पण होते आणि आता प्रमोद बिंदुराव सर वगैरे बाकी सगळे मोठे मोठे आपले अतिथी आहेत. सगळ्यांना खूप खूप मनापासून नमन आणि तुम्हाला सगळ्या भाऊ बहिणींना पण खूप खूप मनापासून नमन आहे. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवसाचे सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, अभिवादन, हार्दिक शुभेच्छा. आपण ऐकत होतो की किती छान कार्य आपले बाबा करत आहेत कित्येक वर्षांपासून. याच्यावरून हे आपल्याला नक्की माहीत आहे की आपल्या बाबांचं मन खूप मोठं आहे. त्यांचं हृदय
खूप विशाल आहेत आणि ते सेवा जे करतात ते निस्वार्थ भावनेने करतात. कुठेही कुठलाही स्वार्थ नाही. त्यांना नाम मान शान या पलीकडचेही व्यक्तिमत्व आहे. अशा बाबांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही मनापासून हा संकल्प करतो की ईश्वर त्यांना दिव्य रक्षण सदैव प्रदान करो. रक्षाबंधन म्हणजे प्रेमाचं बंधन आहे. त्याच्यामध्ये बहीण आपल्या भावासाठी शुभ संकल्प करते की देव सदैव यांचं रक्षण करो. आणि भाऊ तर बहिणीला वचन देतोच की सदैव मी तुझ्यासाठी आहे. तसेच आपले बाबांनी आपल्या सगळ्यांना नेहमी हे आश्वासन देतात आणि कर्माने करून दाखवतात की मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आम्ही तर बाबांच्या संपर्कात 3-4 वर्षापासून आहोत, पण त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान प्रकारे बाबांचा परिचय भेटलाय आणि त्यांना आम्ही बघतो ते बघून आम्हाला खूप इन्स्पिरेशन भेटतं. तर आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही हा मनापासून संकल्प करतो की बाबा हे खूप 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 छान अशीच सेवा करत राहो आणि ईश्वर त्यांना रक्षण देत राहो. आणि मान्यवर लोकांना इथे बोलून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आर.सी. पाटील साहेबांना धन्यवाद देतो. आणि या व्यासपीठावर मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाला धन्यवाद. आणि आजचा महत्त्वाचा कार्यक्रम असा आहे की 9 ऑगस्ट आहे आणि रक्षाबंधन आहे. असं असताना आपण सर्व लोक आले आणि हे महत्त्वाचं आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे करीलच आहे, जो जे करीलच आहे. आर.सी. पाटील साहेब आता जवळ 82-83 वर्ष आहे. तरुणाला लाजवेल असं ते काम करतात पण थकत नाही. ज्याला शब्द दिला त्या पद्धतीने काम केलेला. आता सर्व ठिकाणी पैशाचा बोलबाला, पैसे घेतल्याशिवाय कुठलं कामच होत नाही. पण आर पार प्रामाणिक असलेले आर.सी. पाटील त्यांनी कामं करून घेतलेली आहेत, लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि उभं केलेलं आहे. आमदार साहेबांनी पण यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवले. आणि असा प्रामाणिक कार्यकर्ता जर सत्ताधारी झाला तर निश्चित आपण काहीतरी बोलू. आज सत्तेची गरज आहे. कुठलाही प्रश्न आहे, आपल्या जागा जमिनी आहेत, नागरिक कोळी समाज आहे, बहुजन समाज आहे आणि जागा जमिनी घेतल्या जातात, त्याचं पुनरुत्थान होत नाही. आणि मुंबईमध्ये आता राहणं मुश्किल झालेलं आहे. आर.सी. पाटील साहेब प्रामाणिकाने काम करतात. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मी कळकळीची आणि नम्र विनंती करतो. आपलं जर अस्तित्व ठेवायचं असेल तर आर.सी. पाटील साहेबांसारखी माणसं आज या ठाणे जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपण करूया. एवढंच त्या निमित्तानं मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती दिन सुद्धा या मोर्चावर योजले आहे व माननीय आईबाई मळेगाव माध्यमिक विद्यालय स्व ईश्वरा पाटील माननीय विद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सतीश सत्यवाद तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन श्री ताराराव मात्रे यांच्या हस्ते होत होते, पण ते दिल्लीला वगैरे कुठे गेलेले आहेत. मला कार्यक्रमाला शोभा देण्यासाठी सर्व इथे जमलेले. दुसरा प्रश्न असा आहे की मला 2 शब्द असे बोलायचे की प्रत्येक आई वडिलांनी मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये फरक आहे. हा फरक जाणून घेण्यासाठी मी 2 शब्द बोलतो. तो फरक असा आहे की 2 ते 2.5 नर्सरीमध्ये टाकून तो तिथमधून त्याचा खर्च चालू होतो, तर तो पुढे शिक्षणापर्यंत त्याचा मोठा खर्च होतो. जाण्याचा खर्च, शाळेची फी, त्याच्या मराठी मीडियमचे सगळं आंगणवाडी वगैरे इंग्लिश सुद्धा बोलू शकतो. आता पहिले आमच्या आम्हाला 5वीपर्यंत इंग्लिश होती, आता पहिलीपासून इंग्लिश चालू झाली. मी विनंती करतो की प्रत्येक आईवडिलांनी आपली मुलं मराठी शाळेमध्ये टाकावी. कारण बरेचसे आपल्या मुले शाळा आहेत, प्रत्येक शाळेमध्ये मी बघितलं की मराठी शाळेमध्ये तेवढी मेजॉरिटी नाही आहे. 10, 15, 20, 30 पोरं असतात. बाकी इंग्लिश मीडियममध्ये बघितलं की केलं पण पैसे असल्यानंतर एखादी नका दुसऱ्या नका तिसरा असं करून
तर ते न होता प्रत्येक आई वडिलांनी आपली मुलं मुलांनी शाळेमध्ये टाकावी. आणि दुसरी गोष्ट आता बायपास सर्जरी सोडून कॅन्सरला पण ऑपरेशन झाला म्हणून मला अभिमान आहे. मी अभिमानाने सांगतो की गरीब शेतकरी की मी श्रीमंत माणूस नाहीये, हे गरीब शेतकऱ्यांना जन्माला मी शिकून मुलाला शिकवला म्हणून मला हे 2 शब्द सांगायला हे दृश्य आली म्हणून मी 2 शब्द बोलतो. आदरणीय बालेमामा म्हात्रे साहेब, आमचे बंधू माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब, ह्या कार्यक्रमाचे आणि आर.सी. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय अरुणदादा पाटील साहेब, सर्वांची नावं घ्यायची खरंच मनापासून इच्छा आहे, परंतु आज रक्षाबंधन आहे, माझ्या बहिणी इथं अडकलेल्या आहेत, भाऊ इथं अडकलेले आहेत. त्याच्यामुळं सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ असतील, महिला वर्ग असतील, विद्यार्थी वर्ग असतील, सर्व माझे मित्र, खरं तर 9 ऑगस्ट हा दिवस खरंच आमच्यासारखी लोक ह्या दिवसाची वाट पाहत असतात. कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे की 9 ऑगस्टच्या दिवशी आर.सी. पाटील फाउंडेशनच्या वतीने इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय. तसंच आपल्या या स्थानिक शेतकऱ्यांना वृक्ष वाटप केला जातोय. असे अनेक कार्यक्रम या आर.सी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून किंबहुना कधी आलं चांगलं देतोय. परंतु मी माझं उदाहरण सांगेन, कधी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असलं तर 3-4 कार्यक्रम झाले का 4थ्या-5व्या कार्यक्रम असं तर कशाला जायचं, जाऊ द्यायचा नको जाऊया. तर पूर्ण सकाळपासून आपण निघालेला असतो घरातून, परंतु तेव्हा पुन्हा एक विचार मला येतोय की आता आपण 49 वर्षाचा असताना जर आपण करतोय, तर आर.सी. पाटील साहेब तर 80+ झालेले आहेत, 87+ झालेले आहेत, ते तर प्रत्येक कार्यक्रमाला असतात. मग तो क्रीडा क्षेत्र असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, कोणतं मंगल कार्य असू दे, किंवा कोणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा असू दे, असा एकही कार्यक्रम नाही की तिथं आर.सी. पाटील साहेबांना आमंत्रित केलेला आहे.